हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, कालच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही जो अंदाज दिला होता, अगदी त्याप्रमाणे आपल्याला वातावरण पाहायला भेटले. आणि मग आता शेतकरी बांधव आपल्याला संपूर्ण एप्रिल महिन्याच्या वातावरणाच्या तारखा विचारताय, की कोणत्या तारखेला अजून पाऊस राहील किंवा मग कोणत्या तारखेला वातावरण कसं राहील? आज आहे 4 एप्रिल 2026. हो, बरोबर. झालं आजच्या दिवसात म्हणजे इकडं उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे. हो, हो. त्याच्यानंतर काय होणार आहे, हं. 5 तारखेपासून राज्यातलं हवामान कोरडं होणार आहे. मग हो. शेतकऱ्यांनी कांदा काढायला हरकत नाही, हं. गहू काढायला हरकत नाही. कारण की ना आता म्हणजे आता हवामान कोरडं राहील, पाऊस काय येणार नाही जवळपास ना 15 दिवस तरी पाऊस नाही सध्या तरी. नाही. हो, हो. हम्म. म्हणजे आजच्या दिवस वातावरण आहे. आजच्या दिवस आज फक्त पाऊस पडणार आहे, फक्त विदर्भात पडणार आहे. हो आणि मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तिकडे नाही पडणार. नाही का? हो, अं, हं. विदर्भात ते पण सांगतो की हो. यवतमाळ जिल्हा, हं. वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, हं. इकडे परभणी तालुका, इकडे हो. जिंतूर तालुका एक राहील, आणि इकडं बुलढाणा, अकोला, हं. हं, हं. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली हो, या हो. पट्ट्यातच आजच्या दिवस वातावरण आहे. उद्यापासून तिकडलं देखील हवामान कोरडं होणार आहे. हो, हो. म्हणजे फक्त आज विदर्भातल्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहायचे. हो, आजचे दिवस. हो, हो. सर मग पुन्हा शेवटच्या आठवड्यात पण वातावरण बदलणार का? शेवटच्या आठवड्यात वातावरण चेंज होईल, मग त्याचा मेसेज अगोदर दिला जाईल ना आपण. हो, बरोबर सर. पण सध्या तरी आता हळदी काढायला, शिजवायला काही हरकत नाही. हो, हो. म्हणजे शेतातली कामे करण्यास काय अडचण नाही आज. हो. हो, हो. सर आता आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च आणि एप्रिलमध्ये आता नेहमीच आपल्याला गारपीट पाहायला भेटते. मग त्याचं कारण काय असू शकतं? तर गारपिटी जर मी पहिल्यांदा सांगितलं ना, आतापर्यंत हं. अफगाणिस्तानचं बाष्प हो. म्हणजे तिथलं आभाळ, सोप्या भाषेत सांगतो, हो, तर बरोबर. आपल्या महाराष्ट्राकडे कधीच येत नव्हतं. पण काय झालंय हां. की आपल्या महाराष्ट्रामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान या हं. ठिकाणी ऊन तापायलंय. हो, हो. उन्हाचा पारा 40-41 अंशापर्यंत चाललाय. हो, बरोबर. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते खेचल्या चाललंय, म्हणून महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली. ही हो, हो. गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावावं लागतील. झाडं हो. लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. हं, हं, हं. म्हणजे वातावरणात तापमान वाढलं म्हणून गारपिटीचं प्रमाण पण वाढलं. प्रमाण वाढलं. हो, बरोबर. 2020च्या नंतर हे असं वातावरण वाढत गेलं. हो, 2-3 बरोबर. पूर्वीच्या काळात असं आपल्याला पाहायला नव्हतं भेटत, पण याचे आता कारण काय, त्याचे तापमान वाढायला म्हणजे नुसतं झाडं कारणीभूत नाही, जंगल तोडच कारणीभूत नाही, हो, तर हो. त्याच्यात सगळे हे जागतिकीकरण, कारखानदारी, पुन्हा हे बरोबर. सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झालेत, हो, वाहनं वाढले, वाहनामध्ये एसी वाढल्या, एसीमुळे आणखीन गाड्या तापायल्यात. हो, बरोबर. त्याच्यामुळे एकंदरीत संपूर्ण वातावरणच यासाठी कारणीभूत आहे तर. हो, हो, हो. जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत हे गारपिटीला, अतिवृष्टीला, अवकाळी पावसाला सामोरं जावं लागेल. बरोबर. म्हणजे सध्या आहे जसं वातावरण आहे आपल्या संपूर्ण राज्यात, ते जर असंच चालत राहिलं तर पुन्हा आपल्या शेतकरी बांधवांना असंच. दरवर्षी असंच राहणार, हीच परिस्थिती राहणार यापुढे आता. हो, बरोबर, बरोबर. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गारपीट होणारच. कारण की त्याचं एक सांगतो, हां. कोणतं तज्ञ सांगत नाही, याच्या मी अभ्यास केलेला आहे. मला बरोबर. गारपीटीवर जवळपास 15 वर्ष गेले अभ्यास करायला. हो. तर ही गोष्ट कोणी सांगत नाही, कोणता तज्ञ सांगत नाही. हं, कारण हं. की काय होतंय, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या की त्यांचं हे होतंय. तर बरोबर. तुम्हाला एक सांगतो, आतापर्यंत वारे कसे व्हायचे 2017ला, वारी. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तान, हां. अफगाणिस्तान मधून कराची मधून पाकिस्तान, पाकिस्तान मधून गुजरात, हं. गुजरातून राजस्थान, राजस्थानहून हरियाणा, पंजाब, हां. हिमाचल प्रदेश, असे वारे बरं. व्हायचे हो. 2017ला. हो. ते वारे काय झाले, पुन्हा त्याच्यावर मी लक्ष दिलं. 18ला काय झाले, हं. अफगाणिस्तानहून पाकिस्तान, पाकिस्तान कराची, कराचीहून गुजरात, गुजरातहून मध्य प्रदेश, हां. उत्तर प्रदेश हं, आणि हं. हिमाचल प्रदेश असे गेले. हो, हो. 19ला ते वारे काय झाले, हं. इकडं अफगाणिस्तान कराची, कराचीहून गुजरात, गुजरातहून इकडून नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, हं. इकडं बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, ही 19ला गेली. हो. आणि 20ला ती वारे काय झाले, खाली उतरले. हां, हां. अफगाणिस्तान, गुजरात, आपला मराठवाडा, हं. मराठवाड्यातून इकडं छत्तीसगड, छत्तीसगडहून इकडे कलकत्ता, हे हं. असे गेले. हो, मग हे हो. काय झालं, ते म्हणजे WD इकडे आपल्याकडे कधी येत नव्हता. ते WD कसं असतं, दिल्लीकडे जाते सरासरी. बरोबर. पण ते आपल्या इकडे गरमी वाढल्यामुळे ते इकडे खेचायला चाललंय. हो, हो, हो. हे कारण आहे त्याचं सगळ्यात हं, हं. महत्वाचं. म्हणजे यासाठी वाऱ्याची स्थिती महत्वाची ठरली तर. हो, हो. म्हणजे आता त्याचं कसं असेल तुम्हाला एक सांगतो, हां. गरमी वाढली हं.
की हवेचे कमी दाब तयार होतात. बरोबर. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे खेचले जातात. हो हो हे कारण आहे सगळ्यात महत्वाचं. हो हो सर, तुमचा खूप अभ्यास आहे यावरती. हम्म. हो नक्कीच सर, आपल्या शेतकरी बांधवांना नेहमीच तुम्ही डिटेल आणि महत्त्वपूर्ण माहिती देता, त्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे. ओके.